संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यापूर्वी सीना नदीवरील तिऱ्हे शिंगोली मार्गावरील जुना पूल धोकादायक अवस्थेत असून गेल्या वर्षीच्या महापुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या या पुलाची अद्याप दुरुस्ती न झाल्यानं वारकरी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। 2025 मध्ये आलेल्या महापुरामुळे सीना नदीवरील तिऱ्हे शिंगोली तरटगाव मार्गावरील जुन्या पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुराच्या वेगामुळे पुलाच्या कडा वाहून गेला असून रस्त्याचाही काही भाग खचलाय। महापूर होऊन जवळपास 1 वर्ष उलटला तरी सुद्धा पुलाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दरम्यान येत्या 20 जुलै रोजी संत गजानन महाराजांची पालखी याच मार्गाने पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे। हजारो वारकरी पायी या पुलावरून प्रवास करणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सोमनाथ दवणे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेक वेळा पुलाच्या दुरुस्तीची मागणी केल्याचा दावा केला, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांनी प्रशासनाला इशारा देत पालखीपूर्वीच पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। दवणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की पालखी मार्गावर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासन आणि यंत्रणांवर राहील। एकीकडे लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होण्याची तयारी करतात, तर दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आता प्रशासन या पुलाची तातडीने दुरुस्ती करून वारकऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, सत्य भिडू, मोहोळ, सोलापूर।